शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दर्यापूर मतदारसंघामध्ये अवघ्या 10 वर्षांनंतर शिवसेनेचा उमेदवार मिळालेला आहे. त्यामुळे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी सुद्धा जीवाचे रान करून आपली शिवसेना जिवंत राहिली पाहिजे याकरिता गजानन लवटे यांना निवडून आणले. दर्यापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये 8 मतदारसंघांमधून फक्त दर्यापूर मतदारसंघामध्येच शिवसेनेचा भगवा फडकविला. हे सर्व शक्य झाले ते फक्त दर्यापूर शिवसेना पक्षाचे निष्ठावंत व सफल तालुका प्रमुख सुनील डिके यांच्या नेतृत्वामुळे. नुकत्याच झालेल्या अमरावती जिल्हा दर्यापूर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या फेरबदलांमध्ये सुनील डिके व त्यांच्या पदाधिकाऱ्यावर अन्याय झाल्यामुळे तालुक्यातील सर्वच पदाधिकारी, शाखा प्रमुख, शिवसैनिक अत्यंत नाराज झालेले आहे. ज्या शिवसैनिकांनी पक्ष डुबण्यापासून वाचवला अशाच शिवसैनिकांना डावलल्या जात असल्यामुळे दुपारी 3 वाजता दर्यापूर येथील वैभव मंगल कार्यालय येथे सर्व पदाधिकारी व शाखा प्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये तालुक्यातील सर्व निष्ठावंत पदाधिकारी, शाखा प्रमुख, युवा सेना, शिवसहकार सेना यांनी आपले राजीनामे दिले आहेत. लवकरच पुढील राजकीय भूमिका ठरवणार असल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले. यावेळी तालुक्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शरद वानखडे, विश्वंभर मार्के यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. विदर्भ न्यूज करिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत.